नमस्कार. काही केसेस अशा असतात ज्या लॉजिकच्या पलीकडे जातात. आज आपण अशाच एका केसचा मागोवा घेणार आहोत जिथे सत्य हे कोणत्याही कल्पनेपेक्षा जास्त भयानक आहे. चला तर मग या रहस्याच्या अंधारात शिरूया. 25 मुंबईतल्या एका फ्लॅटमध्ये समीर नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आणि त्याच्या शरीरावर चाकूचे 25 वार होते. हा फक्त खून नव्हता, ही तर एक निर्घृण कत्तल होती. आणि इथूनच खरं रहस्य सुरू होतं. कारण ज्या फ्लॅटमध्ये हे सगळं घडलं त्याचा दरवाजा आतून बंद होता, खिडक्यासुद्धा आतून बंद. मग प्रश्न हा येतो की मारेकरी आत आला कसा, आणि त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो बाहेर गेला कसा. तर इन्स्पेक्टर विक्रम जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांच्यासमोर एक अक्षरशः अशक्य असं कोडं होतं. एक भीषण हत्या झालेली आहे, पण मारेकऱ्याला आत यायला किंवा बाहेर जायला कोणताही मार्गच दिसत नाहीये. तर घटनास्थळावरून काय काय गोष्टी समोर आल्या बघा. पीडित आहे समीर. फ्लॅट नंबर 402 मध्ये त्याचा मृतदेह सापडलाय. दरवाजे खिडक्या सगळं आतून बंद. सीसीटीव्ही फुटेजमध्ये समीर रात्री आत येताना दिसतोय, पण त्यानंतर कोणीही बाहेर गेलेलं नाही. आणि सगळ्यात विचित्र आणि अंगावर काटा आणणारा पुरावा, बेडरूमच्या आरशावर रक्ताने लिहिलेला फक्त एक शब्द सापडला, तू. आता त्या फ्लॅटमध्ये समीरसोबत अजून एक व्यक्ती होती, त्याची पत्नी प्रिया. आणि साहजिकच आहे, पोलिसांच्या संशयाची पहिली सुई थेट तिच्यावरच गेली. पण प्रियाच्या कहाणीत आणि पुराव्यांमध्ये खूप मोठी तफावत होती. ती म्हणत होती, मी समीरला उठवायचा प्रयत्न केला, पण तिची नखं एकदम स्वच्छ होती. तिच्या कपड्यांवरच्या रक्ताविषयी विचारलं तर म्हणाली, त्याला धरल्यामुळे लागलं. पण रक्ताचे शिंतोडे असे होते जणू ती हल्ल्याच्या वेळी तिथेच उभी होती. आणि वॉशबेसन, ते तर पूर्ण कोरडं होतं, पण त्यातून ब्लीच आणि रक्ताचा एक विचित्र वास येत होता. जेव्हा इन्स्पेक्टर विक्रमने हे सगळे पुरावे तिच्या समोर ठेवले तेव्हा प्रियाचं रडणं अचानक थांबलं. तिच्या चेहऱ्यावर एकदम विचित्र थंड हास्य आलं आणि तिने हे शब्द उच्चारले. आणि त्याच क्षणी या केसने एक असं वळण घेतलं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. पुढे प्रियाला अटक झाली आणि तपासात असं निष्पन्न झालं की तिला स्किझोफ्रेनिया नावाचा एक गंभीर मानसिक आजार आहे. म्हणजे ती ज्या सावलीबद्दल बोलायची ती दुसरी कोणी नसून तिचंच एक दुसरं हिंसक रूप होतं. पोलिसांना उत्तर मिळालं आणि केस बंद झाली. तर प्रियाला मनोरुग्णालयात पाठवण्यात आलं. केसची फाईल बंद झाली. पण एक छोटीशी गोष्ट होती जी इन्स्पेक्टर विक्रमला पुढचे तब्बल 6 महिने स्वस्थ बसू देत नव्हती. आणि तो मुद्दा हा होता, पोस्टमॉर्टम रिपोर्ट अगदी स्पष्टपणे सांगत होता की समीरचा मृत्यू रात्री 10 वाजता झालाय. मग सीसीटीव्ही फुटेजमध्ये तोच समीर रात्री 12 वाजता, म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर तब्बल 2 तासांनी आरामात आपल्या घरात कसा काय शिरत होता. हा प्रश्न इन्स्पेक्टर विक्रमच्या डोक्यातून जातच नव्हता. 6 महिने उलटून गेले आणि शेवटी त्यांनी ठरवलं की हे प्रकरण पुन्हा एकदा उघडून सगळे पुरावे तपासायचे. एके रात्री विक्रम तेच सीसीटीव्ही फुटेज परत एकदा बघत होते. त्यांनी फुटेजवर झूम केलं आणि त्यांना जे दिसलं त्याने त्यांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. त्या फुटेजमध्ये काहीतरी खूपच विचित्र होतं. बघा, आत येणाऱ्या समीरने घड्याळ उजव्या हाताच्या मनगटावर घातलं होतं, पण खरा समीर नेहमी डाव्या हातावर घालायचा. दुसरी गोष्ट, ती व्यक्ती संपूर्ण फुटेजमध्ये एकदाही पापणी मिटवत नव्हती. आणि तिची चाल, ती चालत नव्हती, जणू काही तरंगत होती, सरकत होती. हे नवीन धागेदोरे घेऊन विक्रम थेट प्रियाला भेटायला गेले. आणि तेव्हा प्रिया किंचाळून जे बोलली ते भयंकर होतं. विक्रमला क्षणभर वाटलं की हा तिच्या आजारपणामुळे होणारा भास आहे, पण सत्य त्याही पलीकडचं होतं. प्रियाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून विक्रमने ठरवलं की या रहस्याचा छडा लावायचाच. ते एकटेच त्या अंधाऱ्या शांत फ्लॅट 402 मध्ये परत गेले. फ्लॅटमध्ये एकदम स्मशान शांतता होती. विक्रम थेट बेडरूममध्ये गेले, जिथे तो आरसा होता. आणि तो आरसा, तो इतका स्वच्छ होता जणू काही रोज कुणीतरी त्याला लख्ख पुसतोय. विक्रमने एक छोटासा प्रयोग करून बघायचं ठरवलं. त्यांनी आपला उजवा हात हळूच वर उचलला, पण आरशातल्या त्यांच्या प्रतिबिंबानं हात वर उचलला नाही. त्याचा हात तसाच खाली राहिला. निसर्गाच्या सगळ्या नियमांना धुडकावून लावणारी ती एक भयानक गोष्ट होती. विक्रमला काय होतं हे कळायच्या आतच आरशातल्या त्यांच्या प्रतिमेच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य पसरलं आणि त्याने कुठून तरी एक धारदार चाकू बाहेर काढला. आणि त्याच क्षणी त्या रक्ताळलेल्या आरशाचं आणि त्या बंद खोलीतल्या हत्येचं खरं भयानक सत्य समोर आलं. आरशातल्या त्या प्रतिमेने तो चाकू स्वतःच्याच गळ्यावर फिरवला आणि बाहेर खऱ्या विक्रमच्या गळ्यातून रक्ताची छिळकांडी उडाली. ते खाली कोसळले. त्यांच्या लक्षात आलं की प्रिया खरं बोलत होती.
समीरला प्रियाने नाही तर आरशातल्या त्या राक्षसाने मारलं होतं. विक्रम जमिनीवर तडफडत असतानाच आरशातून एक हात बाहेर आला आणि त्याने मरणासन्न विक्रमला आरशाच्या आत खेचून घेतलं. आणि त्याच क्षणी विक्रमसारखाच दिसणारा दुसरा विक्रम आरशातून बाहेरच्या जगात आला. त्या नवीन विक्रमने खाली पडलेलं पिस्तूल उचललं, आपले कपडे व्यवस्थित केले आणि आरशाकडे बघून तो थंडपणे म्हणाला, आता माझी पाळी. खरा विक्रम आता आरशात कायमचा कैद झाला होता आणि त्याचं रूप घेऊन एक सैतान एका नव्या शिकारीच्या शोधात बाहेर पडला होता. ही कथा आपल्याला एका खूप अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाजवळ आणून सोडते. आपण रोज आरशात पाहतो, ते प्रतिबिंब खरंच आपलंच असतं का?